तनिषा भिसे यांच्या मृत्यूच्या संदर्भात माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज येणार आहे। धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा। याआधी आरोग्य विभागाचा अहवाल सादर, इतर 2 अहवालांच्या नंतर कारवाईचा निर्णय। रुग्णालय डिपॉझिट मागत नाही, पण त्या दिवशी गर्भवती महिलेकडे 10 लाख रुपयांचं डिपॉझिट मागितलं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर केळकर यांची कबुली आहे। दीनानाथ रुग्णालयाच्या प्रकरणी डॉक्टर घैसास यांचा राजीनामा। डॉक्टर घैसास यांच्याकडे सुरू होते तनिषा भिसे यांचे उपचार। रुग्णालयाची बदनामी नको म्हणून राजीनाम्याचा निर्णय। पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू, या संदर्भामध्ये डॉक्टर घैसास आणि टीमवरती गुन्हा दाखल करावा, भाजपचे आमदार अमित गोरखे यांची मागणी। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणामध्ये दोषी पोलिसांवरती कारवाई व्हावी। संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये सोमनाथ यांच्या आईची याचिका। आज होणार पहिली सुनावणी। स्वतः प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू। धाराशिवच्या कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरण, पोलिसांकडून आरोपींचे मोबाईल जप्त। हे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले जातील। महिलेचा देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध आहे का, याचा सुद्धा तपास केला जाईल। कुणाल कामराच्या याचिकेवरती उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे। कामराचे गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव। अटकेपासून संरक्षण हवं असल्यास अटकपूर्व जामिनाचा अर्ज द्या, कोर्टाचं म्हणणं आहे। मला डिलिस्ट करू नये, माझ्या प्रेक्षकांच्या डेटाची माहिती मला द्यावी। कुणाल कामराची बुक माय शोला पत्र लिहून मागणी। कुणाल कामराच्या पत्रानंतर बुक माय शोचे उत्तर, आम्ही केवळ तिकीट विक्रीसाठीचं माध्यम, कोणते कार्यक्रम यादीमध्ये ठेवायचे किंवा काढायचे याचा निर्णय संबंधित आयोजकांचा। कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम। कामरानं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 17 एप्रिलपर्यंत तहकूब। सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून सुमोटो अवमान याचिका दाखल। मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आज तातडीची सुनावणी होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक। बैठकीमध्ये मागील मंत्रिमंडळ बैठकीमधले घेतलेले जे निर्णय आहेत ते कायम केले जातील। बाईक टॅक्सीच्या संदर्भातला निर्णय सुद्धा कायम केला जाईल। अहमदाबादमध्ये आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक। पक्षामध्ये नवसंजीवनी आणण्यासाठी आणि संघटनेच्या कामकाजामधल्या बदलांशी संबंधित नव्या रणनीतीच्या संदर्भात विचारमंथन होणार आहे। सुनील तटकरे यांची आज अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे। अजित पवार देखील या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। एकनाथ खडसेंच्या विरोधामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांची राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार। विधान परिषदेमध्ये खडसेंनी महिला अधिकाऱ्याची बदनामी केली। गिरीश महाजनांची सुद्धा नाहक बदनामी केल्याचा आरोप आहे। मनसेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके यांचा गुणरत्न सदावर्ते यांना फोन। ऑडिओ क्लिप व्हायरल। राज ठाकरेंवरती टीका केली तर रस्त्यावरती फिरू देणार नाही, मनसेचा इशारा। राज ठाकरे आणि मनसेच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल। उत्तर भारतीय विकास सेना पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांची याचिका। मोदी हे पंतप्रधान पदाचा 2025चा कार्यकाळ पूर्ण करतील की नाही, खासदार संजय राऊत यांच्याकडून शंका उपस्थित। ट्रम्प यांच्या विरोधामध्ये अमेरिकेमधली जनता रस्त्यावर, भारतामधली जनता सुद्धा रस्त्यावरती उतरणार, राऊतांचा मोदींना खोचक टोला। संजय राऊतांनी करमणुकीसाठी अर्थशास्त्रावरती बोलू नये, भाजपच्या विश्वास पाठक यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर। 2029 मध्ये आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा दावा। मैदान अभी आगे है, हम फिर वापस आने वाले हैं, खैरेंचं वक्तव्य। घरगुती गॅस सिलेंडर हा 50 रुपयांनी महागलाय। उज्ज्वला योजनेमधला सिलेंडर आता 550 रुपयांवर, तर बिगर उज्ज्वला योजनेचा सिलेंडर 853 रुपयांवर। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती। ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे जगभरामधील शेअर मार्केटसह सोन्याचे भाव गडगडले। भारतीय सराफा बाजारामध्ये सोन्याचा दर 1,500 घसरलाय, 87,940 रुपये झालाय। गेल्या 48 तासांमध्ये चांदीच्या भावामध्ये प्रति किलो 15,000 रुपयांची घसरण। 2 दिवसांपूर्वी 1,04,000 रुपये प्रति किलो असलेली चांदी आज 91,000 रुपये प्रति किलोवर। पेट्रोल डिझेल महागणार नाही, उत्पादन शुल्क वाढलं तरी दर वाढणार नाहीत। पेट्रोल आणि डिझेलवरती 2 रुपये अतिरिक्त उत्पादन शुल्क। उत्पादन शुल्कामधली वाढ ही तेल कंपन्या भरणार आहेत।
पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला चैत्र एकादशीच्या निमित्ताने फुलांची आकर्षक सजावट. पुण्यातील भाविक राजेंद्र नाईक यांच्याकडून सेवा अर्पण. सजावटीमध्ये 14 देशी विदेशी फुलांचा वापर. पंढरपूरमध्ये चैत्र एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न. मंदिर समितीचे सदस्य हभप शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा आणि रुक्मिणी मातेची पूजा लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते संपन्न. चैत्र एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी. चंद्रभागा स्नानासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांची गर्दी. मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्ग ओव्हरपॅक. शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाच्या काळामध्ये जमा झालेल्या दानाची मोजदाद. प्रत्येक वर्षी रामनवमी उत्सव काळामध्ये विविध माध्यमांमधून कोट्यवधी रुपयांचं दान जमा होतं. नाशिकच्या गोदावरी नदीमधल्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर आज मनसेचं आंदोलन. रामकुंडातल्या पाण्यामध्ये उतरून साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे. दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण आणणार. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनव्या योजना आणि धोरणांची निर्मिती करावी. मुख्यमंत्र्यांचे आदेश. भारताचा माजी क्रिकेटर केदार जाधवची राजकारणामध्ये एंट्री. केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. बीड जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध. जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या समोर व्यक्त केला रोष. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन देणार नसल्याची शेतकऱ्यांची भूमिका. अमरावतीमधल्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात नागरिक संतापले. आमदार रवी राणा यांनी घेतली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामधल्या अधिकाऱ्यांची बैठक. उद्या ठाण्यामध्ये पाणी पुरवठा सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहील. ठाण्यामधल्या पिसे ते टेमघर मुख्य जलवाहिनीवरच्या अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यासाठी ठाण्यामधला पाणीपुरवठा हा बंद असेल. हिंगोली शहराला 3 दिवसांनी पाणीपुरवठा. नागरिकांना टँकरच्या माध्यमातून पाणी विकत घेण्याची वेळ. सिद्धेश्वर धरणामध्ये 55% इतका मुबलक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक. अकोलेकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागेल. 2 दिवसांच्या आड होणारा पाणीपुरवठा आता 4 दिवसांच्या नंतर होणार आहे. अकोल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये फक्त 27% जलसाठा उपलब्ध. सोलापूरमधल्या कुचननगर परिसरामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा. अळ्यायुक्त पाण्यामुळे नागरिक संतापले. कमी दाबानं पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचा रोष. बीकेसी ते आचार्य यात्रे चौक टप्पा लवकरच वाहतुकीच्या सेवेत येईल. टप्पा 2अ निरीक्षणासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा यांचं पथक मुंबईत. मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र जारी केल्याच्या नंतर मार्ग मोकळा होईल. मरीन ड्राईव्ह इथला फुटपाथ उंच करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय. यासाठी अभियांत्रिकी संस्थांमधील कंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार आहे. पावसाळ्यामध्ये भरतीच्या वेळेला उसळणाऱ्या लाटा आणि त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेता हा निर्णय घेतला जातोय. क्षयरोग निर्मूलनामध्ये ठाणे महानगरपालिकेला देशात 4था क्रमांक मिळालाय. खासदार नरेश म्हस्के यांची माहिती. आरोग्य कर्मचाऱ्यांचं म्हस्केंनी कौतुक केलंय. मधुमेह आजारामध्ये कोल्हापूर जिल्हा हा राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आलाय. जिल्ह्यामधल्या नागरिकांचं आरोग्य बिघडल्याचं आता सर्वेक्षणामधून समोर येत आहे. हायपरटेन्शन आणि मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यामध्ये धोक्याची घंटा. विदर्भामध्ये उन्हाची झळ कायम. विदर्भातील प्रमुख जिल्ह्यांमधलं तापमान हे 42 अंश सेल्सिअसच्याही पार गेलाय. नागपूरमधला पारा 42 अंशांवर. भविष्यामध्ये नागपुरातला पारा 45 अंशांवरती जाण्याची शक्यता. तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवरती नागपूर पालिका अलर्ट मोडवर. परभणीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून तापमान 41.3 अंशांवर. सलग 2 दिवस तापमान 40च्या पार गेलाय. सलग दुसऱ्या दिवशी नाशिकचा पारा 40 अंशांच्या पार. नाशिकमध्ये 40.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा 42.4 अंशांवर. यवतमाळमध्ये वर्षातल्या उच्चांकी तापमानाची नोंद. अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद. अकोल्याचा पारा आज 44.2 अंशांवर. दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना सुचवल्या. विदर्भातल्या क्रिकेट खेळाडूंसाठी खास विदर्भ प्रो T20 लीग. फक्त विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडे नोंदणीकृत असलेल्या खेळाडूंनाच खेळता येणार आहे. IPLचा सीझन संपल्याच्या नंतर ही स्पर्धा सुरू होणार आहे.
सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला 3 एसी शववाहिका मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मानखुर्दमध्ये 65 महिलांची फसवणूक. कागदपत्रांच्या मदतीने आरोपीने 20 लाख रुपयांचं कर्ज काढलंय. वाशिमच्या राजुरा गावामध्ये एका घरात अचानकपणे आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेमध्ये आजी आणि नातू गंभीररीत्या जखमी झाले. दोघांचीही प्रकृती सध्या चिंताजनक आहे. उपचार सुरू आहेत. तुळजापूर बस स्थानक परिसरामध्ये जुगार अड्ड्यावरती पोलिसांची कारवाई. आरोपींमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा, युवा सेनेचा उपजिल्हा प्रमुखाचा समावेश आहे. गुन्हा दाखल झालाय. मुंबई विमानतळावरती 10 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय आणि एका आरोपीला या प्रकरणी अटक झाली आहे. प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहामधला मुक्काम वाढलाय. आता 9 तारखेला जामिनावरती निर्णय होईल. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये पोलीस केवळ सॉफ्ट टार्गेट. पोलिसांवरती कोणी दबाव आणला का? अक्षयचा एन्काउंटर कोणी करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल. वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया. अक्षय शिंदे प्रकरणामधील उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत. अक्षय शिंदेला गोळ्या घालणं हे चुकीचं आहे. या विरोधामध्ये मी पहिल्या दिवशी भूमिका घेतली. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. अक्षय शिंदेला कायद्यानं शिक्षा होणं अपेक्षित होतं, मात्र निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारनेच पोलिसांकरवी एन्काउंटरच्या नावाखाली अक्षयची हत्या केली आहे. रोहित पवार यांचा आरोप. सुदर्शन घुलेची महादेव गीतेला तुरुंगामध्ये धमकी. महादेव गीतेच्या पत्नी मीरा यांची माहिती. तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे वाचलो. बाहेर भेटला असता तर संतोष देशमुख यांच्यापेक्षा वाईट हाल केले असते, अशी धमकी. कर्जमाफी करण्यासाठी नकार देणाऱ्या सरकारवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. जळगावमधल्या शेतकरी संघटनेची मागणी. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर शेतकऱ्यांकडून निदर्शनं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.